is gone. It's all lying at the bottom of the ocean. 46 ships. Can you believe it? सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे की इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेने नाक का खुपसलं. मित्रांनो, याचं कारण म्हणजे अमेरिकेचं युद्ध इस्रायल लढत आहे. ते कसं ते आपण समजून घेऊ. या सर्वाची सुरुवात होते 1910 पासून. 1910 मध्ये इराणमध्ये ऑइलची डिस्कव्हरी झाली. या डिस्कव्हरी नंतर एनकेन प्रकारे इराणवर अमेरिकेचा किंवा ब्रिटनचा कंट्रोल राहिला व या ब्रिटन व अमेरिकेतील कंपन्यांनी इराणला दूध उठलं. यामध्ये फक्त ब्रिटन आणि अमेरिकेच्या कंपन्या, काही इराणमधले एजंट्स व इराणचा तेव्हाचा तत्कालीन राजा हे लोक फक्त लालेलाल झाले व सामान्य जनता मात्र गरीब राहिली. यातून जनतेमध्ये असंतोष वाढत गेला व या असंतोषाचा भडका होऊन आयतुल्ला खमेनी हे सत्तेवर आले. त्यांनी सत्तेवर येताच अमेरिकन दूतावासातल्या 52 अधिकाऱ्यांना त्यांनी किडनॅप केलं. शेवटी जवळपास 6 वर्षानंतर शेजारी राष्ट्रांच्या हस्तक्षेपामुळे खोमेनींनी या 52 अमेरिकन नागरिकांची सुटका केली. अमेरिकेचा तेव्हापासून इराण सोबत युद्ध करण्याचा डाव होता व खोमेनींनाही याची पूर्ण कल्पना होती की आपलं आज ना उद्या अमेरिकेसोबत मोठं युद्ध होणार आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षापासून त्यांनी या युद्धाची तयारी केली होती. याचाच फलित आज आपण बघतोय की काय, आज इराणचा सुप्रीम लीडर जाऊनही त्यांची सेना कुठून ना कुठून लढतीये व एका वेळी फक्त इस्रायल अमेरिका नाही तर 4-4, 5-5 आखाती राष्ट्रांना स्वतःहून हल्ले करत आहे. अर्थात याचे परिणाम त्यांना काय भोगावे लागतील किंवा नाही ते पुढचा विषय झाला. अर्थात हे युद्ध इतक्या लवकर कुठे थांबणार नाही हे मात्र नक्की, कारण इस्रायल तसेच अमेरिकेची युद्ध क्षमता बघता व त्याविरुद्ध इराणचा द्वेष बघता हे युद्ध कुठे थांबेल याची शाश्वती नाही. धन्यवाद.